हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अधूनमधून. आमची सगळ्यांची सध्या खूप लगीनघाई चालू आहे, कारण की महेश भाऊजींचं लग्न फक्त 15-20 दिवसांवरती आलं आहे आणि सगळेच जण ज्याला जे जे काम आठवते ते करून घेत आहेत. तर आई म्हटलं आपण आधी सवासणी घालून घेऊयात, म्हणजे पुढचे लग्नाचे कार्य करायला आपण सगळेजण मोकळेच. तर आम्ही पहिले केडगावच्या देवीच्या आज सवासणी घालणार आहोत आणि नवरदेव चौकामधून जातो तर तिथल्या लक्ष्मी आईची पण सवासणी आज घालणार आहोत आणि नंतर मग गावाकडच्या सवासणी घालायच्यात. पण गावाकडच्या सवासणी घालायला थोडा टाईम आहे, कारण की माझ्याही चुलत भावाचं लग्न आहे. तर 4-5 दिवस तिकडेच मोडतील. तर म्हटलं तिकडून आल्यावर मग गावाकडच्या सवासणीचा प्लॅन करूयात. तर आईंनी सकाळ सकाळी ते पुरण घातलं आणि मी आमच्या शेजारी 2-3च घरं आहेत, तर तिथे 2-3च काकू येतील, बाकीच्या पण सवासणी लागतील. म्हणून मग मामींच्या कॉलनीमध्ये गेले, तिथे खूप बायका आहेत. तर म्हटलं बघूयात आता कोण त्या टाईमला फ्री असेल आपल्याकडे जेवायला यायला. तर मग ज्या ज्या फ्री होत्या त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आणि एक प्रकारे सवासीन फिक्स करून आलो की आमच्याकडे तुम्ही नक्की जेवायला या. तर असं करून सगळ्या सवासणी तिथे मला वाटते 5-6 सवासणी मला मिळाल्या. तरी पण सवासणी होत नव्हत्या सगळ्या. मग अक्कींना फोन केला, अक्कींना म्हटलं येताना तुम्ही तुमच्या 2-3 मैत्रिणी आणा. स्वातीताई पण आल्या होत्या. तर अशा प्रकारे 5 केडगावच्या देवीच्या आणि 5 लक्ष्मी आईच्या अशा 10-12 सवासणी आम्ही बोलवल्या होत्या. म्हटलं 2 एक्स्ट्रा राहू द्यात, कोण येत आहे कोण नाही येत. आणि सगळ्या सवासणींना आमंत्रण देऊन मग घरी आले. सवासणी सांगून घरी आले आणि घरी आल्यावर आईंनी पीठ मळून ठेवलं होतं. मग त्यांना गूळ फोडून दिला, लसूण फोडून दिला आणि ह्यांनी सुद्धा 2-3 नारळ सोलायचे होते, कारण की 3 ठिकाणी ओटी भरायची होती. तर 2-3 नारळ ह्यांनी सोलले. आईंनी एका बाजूला पुरणाची तयारी आणि आमटीची पण तयारी सुरू केली होती. मी भज्याचं पीठ वगैरे मळलं आणि मामी येणार होत्या मदतीला, पण थोडंसं त्यांच्या घरचं आवरून येणार होत्या. तोपर्यंत म्हटलं आपण चालून द्यावं, मग मामी आल्यावर तर मदतच होईल. आज ऑफिसला सेकंड हाफमध्ये सुट्टी टाकायची होती, तर म्हटलं फर्स्ट हाफमध्ये मीटिंग्स वगैरे करून घेऊयात. तर मीटिंगच्या टायमिंगमध्ये आईंनी आणि मामींनी उरलेला सर्व पुरणपोळीचा स्वयंपाक करून घेतला आणि तोपर्यंत मग माझ्या मीटिंगसुद्धा झाल्या आणि म्हटलं चला आता मी नैवेद्य भरू लागते. जवळजवळ 40-45 नैवेद्य आम्ही देवांसाठी बनवले. आधी घरच्या देवीची ओटी भरली आणि नंतर आम्ही सगळेजण निघालो केडगावच्या देवीची ओटी भरण्यासाठी. तर आज नेण्यासाठी कोणीच नव्हतं, तर म्हटलं चला मीच आता येते तुमच्यासोबत. आई, मामी आणि मी आम्ही तिघीजणी गेलो आणि केडगावच्या देवीला जाऊन पहिले तिथे त्यांची ओटी भरली आणि नैवेद्य ठेवले.
केडगावच्या देवीचं दर्शन झालं आणि आईंनी सकाळपासून उपवास धरला होता, कारण की सवासणी जेऊपर्यंत उपवास असतो आणि नंतर मग त्या पण सोडणार होत्या उपवास. आई आणि मी बाहेर पडलो आणि उसाचा रस आम्हाला दिसला नाही, आम्ही पिलो नाही, असं होऊच शकत नाही. तर आम्ही दोघी तिघी मामींना पण म्हटलं चला आपण उसाचा रस पिऊयात. आम्ही सगळ्यांनी उसाचा रस पिला आणि मग निघालो भैरवनाथाच्या मंदिराच्या इकडे यायला. तिथेच लक्ष्मी आईचं मंदिर आहे, पण त्याच्या आधी म्हटलं भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन नैवेद्य ठेवूयात आणि मग लक्ष्मी आईला जाऊयात. देवींना नैवेद्य ठेवून घरी आलो, थोडंसं फ्रेश झालो आणि मग सुवासिनी येण्याचा टाईम झालाच होता. तर आईंनी बाहेर रांगोळी काढण्यासाठी घेतली आणि थोडेसे फुलं एक्स्ट्रा आणले होते पूजेसाठी, त्यातलेच थोडेसे फुलं घेतले आणि म्हटलं त्यांचे सुवासिनींचे ताटं थोडे सजवावेत. तोपर्यंत त्या येतीलच. आज सुवासिनींना देण्यासाठी आम्ही गजरे आणले होते, कारण की सगळ्याच महिलांना गजरे खूप आवडतात, मला आणि आईंना तर खूप जास्त आवडतात. तर आम्ही सगळ्यांसाठीच गजरे आणले होते. तर स्वातीताई आणि आईंनी मिळून ते गजरे सेपरेट केले सुवासिनी येऊपर्यंत आणि हे सगळे कामं आवरले तोपर्यंत त्या सुद्धा आल्याच होत्या. मग आईंनी सगळ्यांना हळदी कुंकू लावलं, दर्शन घेतलं, गजरे सर्वांना दिले आणि मग जेवणासाठी बसवलं. सगळ्यांचं जेवण झालं आणि ज्या ताई नवीन आमच्या घरी आल्या होत्या, तर आता महेश भाऊजींच्या लग्नाच्या सवासणी होत्या, तर त्यांना महेश भाऊजींची नवरी बघायची होती आणि आता सगळ्यांनाच बघायचं आहे. तर चॅनलवर आपण तो व्हिडिओ अपलोड केलाच होता, तर म्हटलं चला आता तोच व्हिडिओ लावूयात, म्हणजे सगळेच जण बघतील. कृष्णाने यूट्यूबवर काहीतरी एक व्हिडिओ बघितला, जो की दिवाळीमध्ये जे हॉट एअर बलून्स असतात ना, त्याचा थोडासा फील देतात आणि मुलांचं इथे काहीतरी चालू होतं आणि ते थोडं सक्सेसफुल झालं. म्हणजे ते पेपर त्यांनी फोल्ड केला आणि त्याला खालून थोडीशी आग लावली, तर ते हॉट एअर बलूनचा फील त्यांना आला आणि ते मस्तपैकी उड्या मारत होते सगळेच जण. तर हा होता अधूनमधूनचा मिनी ब्लॉग. आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि असंच अधूनमधून व्हिडिओजला आणि अधूनमधून चॅनलला भरभरून प्रेम द्या. भेटूया लवकरच नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.